जागृतीची कार्यशाळा. आपली काया, आपलं शरीर हीच जागृतीची कार्यशाळा आहे, असा आपल्या कालच्या चर्चेचा एक निष्कर्ष निघाला होता. आणि तो निष्कर्ष ओघानं असा आला होता, ओघानं म्हणजे आपण ठरवलं नव्हतं तो विषय घ्यायचा. आणि आता दरवेळेला नवीन विषय घेण्याची गरज नाही, तीच प्रॅक्टिस, तेच काम. पण एखादा विषय असा हायलाइट होतो, प्रकाशात येतो, मोठा वाटतो, महत्वाचा वाटतो, आणि तोच आपल्या अ, चर्चेचा मुद्दा बनतो. तसा काल आपण प्रॅक्टिसचा विचार करता करता आपण हे पाहिलं की आपलं शरीर, आपली काया हीच जागृतीची कार्यशाळा आहे. ऑनलाईन आपण विषय टाकलेला असतो, जागृतीची कार्यशाळा, रोज आणि वेळ. आपण एक काय म्हणतात, तो एक पायंडा पडलाय तो एक. पण अनेक दिवस झाले, अनेक दिवस, अनेक महिने मला चालू नाही वाटतं. होऊन राहिलं. हा. पाणी टाकून दोषे करतात तेव्हा करत असतो. हम्म. अनेक दिवसापासनं, अनेक अनेक महिने, काही वर्ष झाले त्याला आपण एकच विषय बोलतो. पण नेमकं कशाविषयी बोलतो हे कधी कधी विसरलं जातं. कशाबद्दल बोलतो आपण? जागृतीची कार्यशाळा म्हणजे कशाबद्दल बोलतोय? एकतर काहीतरी कार्य करायचे, काम करायचे, वर्क करायचे. आणि कुठलंही वर्क, टेक्निकल भाषेत जर बोलायचं झालं, तांत्रिक भाषेत कुठलंही वर्क करायचं असेल तर त्याला एक पर्टिक्युलर जागा असते, विषय असतो. आता टेक्निकल तांत्रिक भाषेत वर्कशॉपमध्ये वर्क चालतं. तिथं एक जागा असते, स्पॉट असते, ज्याला वर्कशॉप म्हणतात. तिथं वर्क चालतं, विशिष्ट काम चालतं. आता आपलं पण विशिष्ट काम विशिष्ट ठिकाणी चाललेलं आहे. आणि ते ठिकाण म्हणजे ऑनलाईन नाही. ते ठिकाण म्हणजे आपण समजा लाईव्ह कार्यशाळा घेतली, जागृतीची कार्यशाळा, प्रत्यक्ष भेटून आपण एखाद्या ठिकाणी एकत्र आलो आपण, आणि तिथं आपण कार्यशाळा घेतली, तर ते ठिकाण म्हणजे कार्यशाळा नाही. इथं आपण ऑनलाईन भेटतो, तर हे ऑनलाईन हे ठिकाण म्हणजे जागृतीची कार्यशाळा नाही. हे ठिकाण नाही जिथं आपण आपलं काम चाललंय. आपलं ठिकाण जे आहे ते आपलं शरीर आहे, आपली काया आहे, आपण स्वतःच आहोत. आणि या वर्कशॉपमध्ये उतरायचंय. या वर्कशॉपमध्ये उतरल्याशिवाय वर्क नाही होणार. जसं ऑफिसचं काम करायचं असेल तर ऑफिसमध्ये जावं लागतं. किचनचं काम, स्वयंपाक करायचा असेल तर किचनमध्ये जावं लागतं. एखादी मीटिंग घ्यायची असेल तर मीटिंग हॉलमध्ये जावं लागतं. एखादी सभा घ्यायची असेल तर विशिष्ट ठिकाण निश्चित केलेलं असतं. एखादा लग्न समारंभ घ्यायचा असेल तर एखादा हॉल बुक केला जातो. एखादं काय म्हणतात, अंत्यविधीचा जरी कार्यक्रम असेल ना, तर तो अंत्यविधीचा कार्यक्रम ते विशिष्ट ठिकाणीच होतो, कुठेही नाही होत. म्हणजे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट काम चालतं. आता ही जागृतीची कार्यशाळा, जागृती हे काम आहे. सती, पालीमध्ये त्याला सती म्हणतो आपण. हे
काम आहे आणि काम याचा अर्थ काहीतरी करायचंय. वर्क आहे ते. वर्क आहे म्हणून वर्कशॉप आहे. वर्क आहे म्हणून त्याला विशिष्ट जागा आहे. कुठेही काही नाही करता येत. हा मुद्दा आपल्याला नेहमीच लक्षात ठेवावा लागेल की आपल्याला नेमकं काय काम करायचंय, कुठं करायचंय, कसं करायचंय, कशा पद्धतीने करायचंय. आता पद्धत पण तयार झाली. ती पद्धत म्हणजे सती जागृतीची सुरुवात सर्वसाधारणपणे या कायेमध्ये, शरीरामध्ये चालणाऱ्या शरीरामध्ये चालणाऱ्या आनापानची सती. हे शरीर ही काया नैसर्गिकपणे, आपोआप, नॅचरली, जन्मापासूनच स्वतःच आन करते, स्वतःच अपान करते. आणि ते जे काम आपल्या कायेमध्ये, शरीरामध्ये चालू आहे ते जन्मापासून चालू आहे. आत्तापर्यंत. आणि ते जे काही चालू आहे तोच विषय आहे. एंट्री करायचा, प्रवेश करण्याचा. काया प्रवेश, याला आपण काया प्रवेश पण म्हणू शकतो. तर ही आपली प्रॅक्टिस आहे. हा विषय आपल्याला कधीच विसरता कामा नये. काही चालू बाकीचं, आपण स्वतःशी कनेक्टेड आहोत. हे आपण असे शब्द बोलतो. आपण स्वतःशी कनेक्टेड आहोत. आणि कनेक्ट जर झालो नाही तर मग कार्य चालू नाही. जागृतीचं कार्य, सतीचं कार्य चालू नाही. बाकी काही चाललेलं असेल पण सतीचं काम नाही चाललं जर कनेक्टेड नाही तर. कारण जिथं काम करायचं तिथंच पोहोचलो नाही तर मग ते काम होणारच नाही. तिथं पोहोचलोच नाही, ड्रायव्हरच्या सीटवर बसलोच नाही तर ड्रायव्हिंग होणारच नाही. बाकी चावी हातात आहे, गाडी समोर आहे, कुठे जायचंय ते ठरलं, पण अजून आपलं मन किंवा आपली अशी तयारी नाही की चला आता बसू आणि सुरू करू, निघू आता. असं नाही. बाकी सगळी तयारी केली. तसं इथं आलोय, ऑनलाईन जॉईन झालोय, झूम लिंक ऑन केली, लिंक सुरू पण केली, लिंक ऑन केली, आपण त्याला कनेक्ट पण झालो, लिंकला कनेक्ट झालो, मीटिंगमध्ये आलो पण, बसलो पण, चर्चा पण करतोय, कधी कधी इकडचं तिकडचं पण काम करतोय आणि इथं पण आहोत. आणि इथे येऊन पण इकडचं तिकडचं आपण बोलतोय. पण ज्याच्यासाठी आलोय तेच नाही. मग हरवलेलो आपण. मग आपलं काम नाही चाललं खऱ्या अर्थानं. ते पूर्ण एकतर ठरवलं नाही किंवा
समजलं नाही. समजलं नाही म्हणून ठरवलं नाही. दृष्टी नाही, कळालं नाही म्हणून संकल्प नाही, म्हणजे ठरवलं नाही. ठरवलं नाही तर तो विषय मनात चाललेलाच नाही. ते 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 बोललं जाणारच नाही. ते कर्मांत ते ॲक्शन होणारच नाही. ती कृती होणारच नाही. कारण तशी आपण आपली काय म्हणतात, घडी बसवलेली नाही. तशी आपण आपली आजीविका, तशी आपण आपली घडी बसवलेली नाही. तसं आपण ठरवलेलंच नाही, की आपल्याला आपला कायाशी कनेक्ट व्हायचंय, शरीरामध्ये उतरायचंय आणि आपला प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे जीवनामध्ये उतरायचं आणि प्रश्न सोडवायचा आहे. हे जर ठरवलेलंच नाही, हा जर संकल्पच नाही, तर कामच होत नाही पुढे. म्हणून पूर्वतयारी फार महत्वाची आहे. स्वयंपाक करायचा आहे आणि मीठ मिरची आणि काहीच जागेवर नाही आणि किचनमध्ये आहोत आणि किंवा ऑफिसमध्ये आहोत आणि काहीच जागेवर नाही, पेन जागेवर नाही, जे काम करायचं ते वही जागेवर नाही, रजिस्टर जागेवर नाही, काहीच जागेवर नाही आणि काम करायला बसलो, असं नाही होत. किचनमध्ये आहोत आणि काहीच जागेवर नाही, नाही होणार स्वयंपाक. तसं सती जागृतीचं काम, प्रॅक्टिस जर करायची असेल तर ती कुठं करायची? स्पॉट काय त्याचा? जागा कोणती आहे जिथे हे काम करायचंय? सतीचं, जागृतीचं भान, याची जागा कुठे आहे? स्पॉट कुठे आहे? लोकेशन कुठे आहे? आपण लोकेशन म्हणतो ना. आता आजकाल हा शब्द मोबाईलच्या याच्यामध्ये किंवा याच्यात प्रवासामध्ये खूप वेळा वापरला जातो. लोकेशन, लोकेशन कुठे आहे? किंवा आता ही ऑफिशियल भाषा पण आहे. काही याच्यात तसं बोललं जातं. साहेब, वरचे साहेब खालच्या साहेबांच्या बद्दल विचार, तुमचं लोकेशन काय? कुठं आहात तुम्ही? हे खालचा साहेब वरच्या साहेबांबद्दल ऑफिसमध्ये विचारतो, साहेबांचं लोकेशन काय आहे? आज कुठं आहे साहेब? लोकेशन म्हणजे ते कुठं कुठं काम चाललंय? ती जागा कोणती आहे? तो स्पॉट कोणता आहे जिथं ते चाललंय? जसं लोकेशन हा शब्द पण फार महत्वाचा आहे, तसं आपलं जागृतीचं लोकेशन कोणतं आहे? कुठं काम करायचंय ते? ती जागाच सापडली नाही. आपली काया ही ती जागा आहे. आपलं शरीर ही ती जागा आहे, काया. त्या कायेचं भान येण्यासाठीच आपल्याला श्वासाचं भान पाहिजे आधी. कायानुसतीसाठी आनापानसती पाहिजे. आणि ते आनापान ह्या कायेतच चाललेलं आहे, ह्या शरीरातच चाललेलं आहे. या धडामध्ये चाललेलं आहे. खांद्यापासून कमरेपर्यंत ही जी धडाची पोकळी आहे, त्या पोकळीत आनापान चालू आहे. त्याची सती, त्याचं भान म्हणजे आनापान सती. आता या धडामध्ये जे आनापान चाललंय शरीरामध्ये, कायेमध्ये, आणि काया अर्थातच जिवंत आहे. आपण काय मृत व्यक्ती नाही बसलो, आपण जिवंत व्यक्ती बसलेलो आहोत. आणि जिवंत आहोत कशावरून? श्वास चालू आहे किंवा हृदय चालू आहे किंवा हालचाली चालू आहेत. हालचाली बंद, श्वास बंद, आपण काय म्हणतो, गेला तो माणूस. तसं हे याच्या संबंधित एक इंटरेस्टिंग गाथा जी आहे ते
आपल्याला माहिती आहे ती. अप्पमादो अमत पदं पमादो मच्छुनो पदं अप्पमत्ता न मियंती ये पमत्ता यथा मता. त्याच्यात ते बुद्धांचं म्हणणं असं आहे की जो जागृत आहे, अप्पमाद म्हणजे जागृत अवस्था, जो जागृत आहे तोच जिवंत आहे, आणि जो जागा नाही तो मेल्यासारखाच आहे. अप्पमादो अमतपदं. अमतपदं म्हणजे अमृत अवस्था, म्हणजे मेलेला नाही, तो जिवंत आहे. अप्पमादो अमतपदं पमादो मच्छुनो पदं. मच्छुनो म्हणजे मृतवत. जो प्रमादात आहे म्हणजे भानावर नाही, सतीमध्ये नाही, जागृत नाही, तो मेल्यासारखाच आहे असं म्हटलेलं आहे. आपण ऍक्च्युअली त्याला मेलेला म्हणतो जो श्वास घेत नाही, ज्याचं हार्ट चालू नाही, जो निश्चित पडून आहे, काही नाही, त्याचं सगळं बंद झालंय, त्याला आपण म्हणतो मेला आहे. इथं बुद्ध म्हणतात जो जागा नाही, जागृत नाही, सतीमध्ये नाही, भानावर नाही, अप्रमादात नाही, म्हणजे प्रमादात आहे, म्हणजे अं, भानावर नाही, तो मेल्यासारखा आहे. मेलेला नाही म्हटलं, मेल्यासारखा, मृतवत. आणि तसंच असतं, आपली जी झोपेतली अवस्था असते ही अर्धमेलीच अवस्था. अर्धमेली काय म्हणजे चाललंय शरीर, काम चाललंय, श्वास चालू आहे, आपल्या शरीरातल्या का जी काही कार्य आहेत ती चालू आहेत, कामं चालू आहेत शरीरातली. श्वास चालू आहे, हृदय चालू आहे, मेंदू चालू आहे, म्हणून स्वप्न पडतात. म्हणजे ते चालू आहे, सगळं चालू आहे, पण झोपलोय. आणि आज जे चालू आहे ते माहिती नाही, ते कळत नाही, त्याला आपण झोप म्हणतो. म्हणजे आपण जागे नाहीत, आणि जागे नाही म्हणून झोपेत काय चाललंय ते कळत नाही. आणि झोपेतून आपण उठलो तरी जर आपल्याला कळत नसेल की आपल्या भावना कशा आहेत, आपले विचार काय आहेत, आपण काय बोलतो, कसं वागतो, कुठं बसलोत, काय काम करायचंय, का आलो तिथं, का बसलो, का हा सगळा अभ्यास करतो, का जागृतीच्या कार्यशाळेत येतो, का धम्म शिकतो, का अभ्यास करतो, कशासाठी सगळे, हे जर कळत नसेल, याचं जर भान नसेल, तर ती मृतवतच अवस्था आहे ती. एवढं कठोर शब्दात बुद्धांनी त्या गाथेमध्ये जाणीव करून दिलेली आहे. तर ही झापड उडाली पाहिजे, म्हणून आपण या पद्धतीनं प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करतो, की झापड जी आहे ती कायेत आहे, मनात आहे, म्हणून ती कायेचं वर्तन कळत नाही. कुठं बसलो, का बसलो, काय करतोय ते कळत नाही, बोलणं कळत नाही, वर्तन कळत नाही, भावना कळत नाहीत, विचार प्रक्रिया कळत नाही, काही स्पष्ट जर कळत नसेल तर ती झोपत आहे. तिला अजागृत अवस्था म्हटलेलं आहे. आणि अजागृत अवस्थेमध्ये अविद्या आहे. म्हणजे कळत नाही म्हणजे अविद्या आहे. म्हणजे काय चाललंय याचं जर ज्ञान होत नाही, कळत नाही, तर ती अविद्येची अवस्था आहे. आणि अविद्या हे दुःखाचं कारण म्हटलेलं आहे 12 निदानानुसार. कारण अविद्येमध्ये संस्कार काम करतात. भान आलं की संस्कार जे दुःखाला जन्म देतात ते आपोआप क्षीण होतात. ते लक्षण आहे, ते कार्यकारण भाव आहे. ते तसं का, याला काही उत्तर नाही, निसर्गाला काही उत्तर नाही.
निसर्ग जर निसर्गाने जर आपल्याला झोपेतच जन्माला घातलंय, अविद्येतच जर जन्माला घातलंय, अविद्येतूनच जर आपल्यात संस्कार आलेले आहेत आणि तेच जर दुःखाचं कारण आहे, तर तसं का? याला काय उत्तर नाही. याला उत्तर आहे, पण आपण आपल्यात उतरलो तर, म्हणजे जीवनाचा बोध झाला, बोधी मिळाली, तर मग आपल्याला कळतं कशामुळं काय होतंय ते. तर मग ते भवचक्र धम्मचक्र काय आहे ते सगळं कळतं. पण उतरलोच नाही, कनेक्टच नाही, ज्याच्यात हे चाललंय सगळं ह्या जीवनात, त्या जीवनाशी संपर्कच नाही, बाकी सगळं करतोय पण कनेक्ट राहून नाही करत. इवन कनेक्ट न राहता ध्यान करतोय, कनेक्ट न राहता अभ्यास करतोय, कनेक्ट न राहता आपण जागृतीच्या कार्यशाळेत बसलोय, कनेक्ट न राहता सगळं करतोय. अभ्यास करतोय, शिबिरं करतोय, भेटीगाठी, सगळं स्वतःला विसरून. कनेक्ट न राहणं म्हणजे स्वतःला विसरणं. आणि विसरून जर आपण आपलं काम चाललेलं असेल, तर मग आपला प्रश्न आपण सोडवू शकत नाही. इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे ते. म्हणून प्रश्न सोडवायचा असेल, काम करायचं असेल, तर कामाच्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि सती जागृतीचं कामाचं ठिकाण हे आपली काया आहे, आपलं शरीर आहे. कायेत उतरलो नाही, ही काया आतून आत आन करते, अपान करते. या निमित्तानं आपण जर कायेमध्ये उतरलो नाही, कायेचं भान आलं नाही, म्हणजे कायानुसती नाही, कायेत काय चाललंय, काय काय चाललंय, त्या जाणीवांची जाणीव नाही, वेदनानुसती नाही, त्याच्यात जे सुखदुःख आहेत त्याचं भान नाही, त्याचे कारण कळत नाही, त्याच्यामुळे कारण कळत नाही पुढचं. दुःखच दिसत नाही, दुःखाचं कारण काय कळणार आहे? यातना दिसत नाही, आपले प्रश्नच दिसत नाहीत, त्यामुळे त्याचं कारण काय कळणार आहे? त्याच्यात अजून शिरलोच नाही, उतरलोच नाही. तर पुढचं काम, मग पुढच्या चर्चेला काही अर्थही नसतो खरं म्हणजे. जिथं काम करायचं तिथं आपण गेलोच नाही, तर मग तिथं गेल्यावर काय होईल याची चर्चा करण्यात काहीच अर्थ नसतो, कारण हे प्रॅक्टिकल काम आहे. हे चर्चा करायचं काम नाही, हे काम करायचं काम आहे, असं याचं स्वरूप आहे. म्हणून आपले कालचा जो विषय आहे, आपलं शरीर, आपली काया हीच जागृतीची कार्यशाळा आहे, याच्यावर परत एकदा आज थोडंसं बोलावं असं मला वाटलं. कदाचित हेच परत उद्या येऊ शकतो, हा विषय येऊ शकतो. तसं आपण महिनोन महिने तेच बोलतोय, एकच बोलतोय, वेगळं काहीच बोलत नाही. पण ते कसं आहे की आपण वेगळे विषय घेत हे बोलतोय, त्यामुळं कधी कधी आपण कार्यशाळेत येतच नाही खरं म्हणजे, म्हणजे स्वतःमध्ये येतच नाही. स्वतःमध्ये न राहता आपण धम्मपदाचा अभ्यास करतो, स्वतःमध्ये न राहता आपण एखाद्या सूत्राचा अभ्यास करतो, स्वतःमध्ये न राहता आपण काय केलं, बुद्ध आणि त्यांच्या धम्मचा अभ्यास केला. स्वतःमध्ये न राहता आपण 40 दिवसांच्या कार्यशाळा केल्या. आणि आत्ता आज परत स्वतःला प्रश्न विचारला की आपण कुठं आहोत, तर उत्तर हरवलंय. मग आत्तापर्यंत काय केलं? काहीच उत्तर नाही त्याला.
त्यामुळं आपला स्वतःशी संपर्क, स्वतःशी असलेला संपर्क, कनेक्शन हरवलं नाही पाहिजे. हेच पहिलं काम आहे. ते कनेक्शन हरवलं, विषय संपला. काही करा तुम्ही. हे का होतं असं? का ते जीवनाचं आणि मनाचं स्वरूपच तसं आहे. हा आपला दोष नाही. हा आपला दोष नाही. कारण आपण ज्याचे बनलेलो आहोत, ते संस्कार ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे ती. आणि ती अशी सरळ नाही ती. गुंतागुंत आहे, जाळं आहे. म्हणून धम्माला सागर म्हटलंय. सागर हा गुंतागुंतीचा विषय आहे. अनेक नद्या त्याला येऊन मिळतात. चहूबाजूच्या कोणती कोणती नदी कुठून कुठून आलेली असते, त्या सागराला मिळतात. नद्या त्या सगळ्या एक होतात. म्हणजे सगळ्या नद्यांचं पाणी सागराचं पाणी बनतं. आणि सागराचं पाणी हे एक नाही. आणि सागर बनल्यावर, महासागर बनल्यावर, नदीतल्या हालचालीपेक्षा महासागरातली हालचाली आणखीनच आ, गंभीर असते अशी, नाही का? सागर पाहिल्यावर आपल्याला, शांत सागर पाहिल्यावर कसं वाटतं, हेलकावे खाणारा सागर पाहिल्यावर कसं वाटतं, वादळ आलंय आणि वादळामध्ये, नाही का, मागे सुनामी आली तर शहरं काही त्याच्या खाली गेली होती. आपल्या 26 नोव्हेंबर, किती बरोबर, 26 जुलै, साल विसरलो मी. मुंबईची जर आपण घेतलं तर कसं झालं होतं. असं म्हणतात ते माणसं वाहत चालली होती. काही माणसं वाहून गेली, सगळं बाकीचं तर गेलंच. घरं बुडाली, माणसं वाहत गेली, काही सामान सुमान सगळं. तर ते खवळला सागर, वादळाने सागर खवळला, मग तो काही पाहत नाही. तसं आपलं अस्तित्व पण आहे. एकदा ते कशाच्या निमित्ताने खवळलं, काही घडलं, जसं आता कोरोना, हे सगळं खवळलं. जगत जगत त्यांनी ढवळून टाकलं. सुनामीनं जग ढवळून टाकलं. तसं आपलं जीवन हे सागरासारखं आहे. इथं कधी काय होईल सांगता येत नाही. आणि आपण तिथं उपस्थित नाही, त्याच्यात नाही. आणि मग ऐन वेळेला काही घडलं की गांगारून जातो. काय करू आता? काय करू? काही सुचत नाही. मग रडत बसायचं, काय करायचं? तर आधीच उपस्थिती पाहिजे. हे बुद्धांचं सांगणं आहे. त्याचं नाव सती आहे, जागृती आहे, भान आहे. तर तिथं त्या वर्कशॉपमध्ये आलं पाहिजे, मध्ये आलं पाहिजे. मग पुढचं काम आहे. नाही तर आलो नाही आणि मग आपण कशावर, मग खूप मोठमोठाल्या गोष्टी बोलतो आपण, अभ्यास करतो, मोठमोठाले विषय घेतो आणि प्रत्यक्षात कनेक्टेडच नाही त्या विषयाशी, म्हणजे स्वतःशी. कारण स्वतः दुःखमुक्ती हा विषय आहे आणि दुःख आत आहे. दुःख आत आहे, आपल्यात आहे. दुःख बाहेर नाही. आणि तिथं आपला संपर्कच नाही. मग काय होणार? काहीच नाही होणार, फक्त अभ्यास होईल. कारण डोकं आहे, माणसाला डोकं आहे, त्यामुळे तो अभ्यास करतो, वाचतो, ऐकतो, विचार करतो. आणि सती नसल्यामुळे सगळं सोडून देतो.
सुटतंच ते नैसर्गिकच त्याची ते अवस्थाच तशी आहे, ते स्वरूपच तसं आहे. चला उद्या आपण याच्यावर परत बोलू शकतो किंवा माहित नाही उद्या काय होईल. 1 मिनिट राहिलेला आहे. थांबतो मी इथे.